आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 हा सॉल्व करणार आहे लिनियर इक्वेशनचा. हा कशावर आहे तर दॅट इज बेस्ड ऑन ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन्स. पेज नंबर 26. तर वी आर गोइंग टू सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन. पण एक लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला थोडं केअरफुल लक्ष देऊन प्रॉब्लेम समजून घ्यायला पाहिजे. बिकॉज दिस इज अ वर्ड प्रॉब्लेम. दिस इज नॉट अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन नाही आहे. इट इज इन अ वर्ड प्रॉब्लेम. इट इज इन अ ॲप्लिकेशन. आणि याचा उपयोग हा फिजिक्समध्ये आहे, मॅथमॅटिक्समध्ये आहे. तर वर्ड प्रॉब्लेम हा जो दिलेला आहे याचं कन्व्हर्जन आपल्याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये करायला पाहिजे. जर आपण ते योग्यरित्या करू शकलो तर आपण ती लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकतो अँड देन वी कॅन गेट द आन्सर्स ऑफ द वर्ड प्रॉब्लेम. तर अतिशय इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम वन बाय वन, लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड समजून घ्यायचा. त्याच्यामधल्या कंडिशन्स इम्पॉर्टंट आहेत, कंडिशन्स. आणि त्या कंडिशनच्या बेसवर वी हॅव टू राईट डाऊन द इक्वेशन्स. आणि मग आपण आपलं इलिमिनेशन मेथड असू दे, ग्राफिकल असू दे, डिटर्मिनंट मेथड असू दे, then using that methods we can solve the equations. So let us go to the first one. What it says, two numbers, म्हणजे दोन नंबर्स आहेत, माहित नाहीत कोणते आहेत ते. डिफर बाय 3. डिफर बाय 3 म्हणजे काय? सो व्हॉट वी कॅन राईट डाऊन. सो डिफर बाय 3. डिफर म्हणजे दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे? 3 आहे. सेकंड इज द सम ऑफ ट्वाइस. ट्वाइस म्हणजे 2 times. The sum of twice the smaller number. Twice the smaller number and thrice the greater number is 19. Is 19. Find the numbers. Find the numbers. समजून घ्या प्रश्न. दोन नंबर्स आहेत. There are two numbers. The difference between the two numbers is 3. दुसरं काय दिलेलं आहे बघा. The second condition is that twice the smaller number, छोट्या नंबरचा डबल, जो लहान नंबर आहे त्या दोन पैकी त्याचा डबल प्लस लार्जर जो नंबर आहे, ग्रेटर नंबर आहे त्याचा 3 times, या दोघांची सम किती आहे? 19. Find the numbers and then we have to find out that numbers using linear equations. So let's start doing that. तर पहिला आपण समजून घेऊ दोन नंबर्स आहेत. So let us say let x is equal to bigger number or greater number is a greater number. दोन व्हेरिएबल्स आहेत आणि y is a smaller number. y is a smaller number. So हे आपण दोन नंबर्स म्हटलेले आहेत. What it says, two numbers differ by 3. दोघांच्या मधला फरक किती आहे? 3 आहे. म्हणजे लार्जर नंबर आणि स्मॉलर नंबर मधला डिफरन्स किती आहे? 3 आहे. सो वी कॅन राईट डाऊन x मायनस वाय इज इक्वल टू 3. बरोबर आहे का बघा? दोघांच्या मधला डिफरन्स आहे. सो मोठ्या नंबर मधून लहान नंबर जर मायनस केला तर डिफर म्हणजे डिफरन्स विल बी 3. सो वी गॉट द डिफरन्स. या प्रकारे वी हॅव कन्व्हर्टेड द फर्स्ट कंडिशन इनटू an equation. So this is the first equation we get. याला आपण असं करून टाकू. हे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं. दुसरं काय म्हणतंय बघा. द सम ऑफ द ट्वाइस ऑफ द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता आहे? y. सो y चा ट्वाइस केला तर काय येणार? 2y. Sum of twice of the smaller number and thrice the greater number. ह्याचा ट्वाइस काय होणार? ह्याचा थ्राइस. लार्जर नंबर कोणता आहे? x. त्याचा 3 times. सो थ्राइस विल बी इक्वल टू 3x. स्मॉलर नंबरचा ट्वाइस. सो ह्याचा ट्वाइस काय होणार?
ह्याचा ट्वाइस विल बी 2y. करेक्ट. म्हणजे x चा थ्राईस 3x, y चा ट्वाइस 2y. तर दोघांची सम विचारलेली आहे. सम ऑफ दिस टू इज 19. सो वी नो दॅट, सो 3x इज अ लार्जर नंबर plus smaller number the twice, and this is equal to 19, and this is the second equation we got from the conditions. म्हणजे आपल्याला ही दोन इक्वेशन्स मिळाली फ्रॉम द वर्ड प्रॉब्लेम. आता ज्यावेळी आपल्याला दोन व्हेरिएबल्स आहेत आणि दोन अननोन्स आहेत, सो दीज आर कॉल्ड ॲज अ सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता ही दोन इक्वेशन सॉल्व करणं तुम्हाला सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. सो दॅट वी कॅन डू इट बाय इलिमिनेशन मेथड. आता याच्यामधलं आपण -y आहे प्लस y आहे. इफ वी ॲड दिस, आपण y कॅन्सल करू शकतो. पण y जर कॅन्सल करायचं झालं तर कंडिशन काय आहे? कंडिशन दोघांचे कोइफिशियंट काय पाहिजेत? सेम पाहिजेत. इथं जर +2y असेल तर इथं -2y पाहिजे, तरच हे दोन्ही काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहेत. अदरवाईज कॅन्सल होणार का? नाही होणार. सो आपण या केसमध्ये काय करू? इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू. सो व्हॉट वी कॅन राईट डाऊन, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 with 2. इक्वेशन 1 with 2 याला 2 ने मल्टिप्लाय करू. वी गेट, व्हॉट विल गेट? विल गेट, याला 2 ने मल्टिप्लाय करू. सो 2x minus 2y is equal to 3 to the 6. This is what we get, the third equation. And ह्याच्यामध्ये we'll add now -2y plus 2y can cancel. So 3x plus 2y is equal to 19. This is anyway is a second equation. हे दुसरं इक्वेशन आहे. आता दोघांची ॲडिशन करू. -2y plus 2y मार दिया, 2x plus 3x, 5x is equal to 19 plus 6, 25. So what we'll get? So we'll get x is equal to 25 divided by 5. We'll get the answer 5. तर x चं उत्तर काय मिळालं आपल्याला? 5. सो आपल्याला एक व्हेरिएबल आपल्याला x is equal to 5 मिळाला. एक व्हेरिएबल मिळाला. यू कॅन पुट इन एनी ऑफ द इक्वेशन. सो वी कॅन राईट डाऊन पुटिंग x is equal to 5 in equation. कुठं इक्वेशन करू आपण? We can put in this first equation. In equation 1 we get, पहिल्या इक्वेशन मध्ये घातलं तर काय मिळालं आपल्याला? x is equal to 5 minus y is equal to 3. So minus y is equal to 5 जर राईट साईडला घेतला तर -5 होणार. 3 minus 5 -2 and y is equal to minus plus 2. So we got the answer of y. So x आणि y ची व्हॅल्यू मिळाली. So we can write down here the answer काय येणार बघा? Find the numbers. So answer येणार greater number. You have to write like this way in exam. Greater number is equal to 5 and smaller number किती आहे? Smaller number is equal to 2. So this is the answer of the question. I hope you understand. Simple आहे. हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं? लिनियर इक्वेशन्स मध्ये केलं. याचं जे कंडिशन्स आहे डिफरन्स 3 आहे, x minus y 3. दुसरी कंडिशन 3 टाइम्स ऑफ बिगर नंबर प्लस 2 टाइम्स ऑफ स्मॉलर नंबर, म्हणून 3 टाइम्स ऑफ बिगर नंबर थ्राइस 3x, स्मॉलर नंबर द ट्वाइस 2y, हे इज इक्वल टू 19 दिलेलं आहे. आता ही दोन इक्वेशन्स मिळाली. बाय युझिंग इलिमिनेशन मेथड आपल्याला उत्तर मिळालं x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू 2. मग ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? विचारलेलं आहे फाइंड द नंबर. तर ग्रेटर नंबर किती आला? 5, स्मॉलर नंबर आला 2. सो दिस इज द आन्सर. दिस इज द वे यू कॅन सॉल्व. हे लिहून घ्या. We'll solve the second equation. First question we have solved. Now we'll solve the second one. असा एक रेक्टँगल दाखवलेला आहे आणि इथे लिहिलेला I am a rectangle.
रेक्टँगलची एक बाजू दिलेली आहे 2x प्लस वाय प्लस 8, ही एक साईड आहे. दुसरी साईड आहे 4x मायनस 1, ही ह्याच्या अपोजिट साईड आहे. 2y ही लेफ्ट साईडची व्हॅल्यू आहे आणि ही जी साईड आहे याची व्हॅल्यू आहे x प्लस 4. आणि हा काय आहे? रेक्टँगल. प्रश्न काय विचारला आहे? फाइंड x अँड y. x आणि y ची व्हॅल्यू काढा. आणि दुसरा प्रश्न आहे फाइंड पेरिमीटर्स अँड एरिया. म्हणजे हा रेक्टँगलचा टोटल पेरिमीटर किती आहे आणि ह्या रेक्टँगलचा एरिया किती आहे. म्हणजे एकूण याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. x आणि y ची व्हॅल्यू काढा, ह्या रेक्टँगलचा एरिया काढा आणि ह्या रेक्टँगलचा पेरिमीटर काढा. सो पहिला समजून आपण घ्यायला पाहिजे की हा रेक्टँगल आहे म्हणजे ही साईड आणि ही साईड काय असणार आहेत? इक्वल. सो दिस साईड अँड दिस साईड विल बी इक्वल. त्याचबरोबर बिकॉज अपोजिट साईड्स आहेत, दिस साईड अँड दिस साईड ऑल्सो विल बी इक्वल. आपण x आणि y ची व्हॅल्यू केव्हा काढू शकतो? वी कॅन फाइंड ओनली इफ वी हॅव 2 इक्वेशन्स. If we have 2 equations, then we can use any method, graphical method, Cramer method or elimination method, and we can find out x आणि y. जर आपल्याला x आणि y जर व्हॅल्यू कळली तर आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू घालून आपल्याला ही लेंथ काढता येईल, y ची व्हॅल्यू ही लेंथ, दोघांची लेंथ सेम असणार आहे, ही लेंथ काढता येईल, ही लेंथ काढता येईल, दोन्ही सेम असणार आहेत. आणि जर आपल्याला सगळ्या लेंथ्स कळल्या तर रेक्टँगलची आपल्याला एरिया काढणं काय अवघड नाही आहे, पेरिमीटर काढणं काय अवघड नाही आहे. सो फ्रॉम रेक्टँगल राईट, याच्यावर आपल्याला काय गोष्टी करतात बघूया. तर पहिला आपल्याला दिस शुड बी इक्वल टू, आय विल नेम इट लाईक दिस वे, ABCD. आय विल नेम इट ABCD फॉर आवर अंडरस्टँडिंग. सो इन रेक्टँगल ABCD, ABCD मध्ये काय आहे? AB इज इक्वल टू CD. AB इज इक्वल टू CD. अँड आणि काय आहे? AB इज इक्वल टू CD अँड AC इज इक्वल टू BD. AC इज इक्वल टू BD. So these are the 2 conditions for a rectangle. आता AB किती आहे बघू आपण. आपल्यामध्ये AB किती आहे? 2x प्लस y इज प्लस 8. सो वी कॅन राईट डाऊन नाव हिअर. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो इथं असं, AB किती आहे? 2x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू CD किती आहे? CD इज 4x मायनस y. 4x minus 1. So if you solve this, आता सगळे एका साईडला आपण आणू, सगळे व्हेरिएबल्स लेफ्ट साईडला आणू, सगळे कॉन्स्टंट राईट साईडला घेऊ. तर आय विल टेक 2x ऑन दिस साईड, y ऑन दिस साईड. x ला पॉझिटिव्ह ठेवूया, विल कीप x ॲज अ पॉझिटिव्ह. सो 8 4x मायनस 2x, हा मायनस y आणि हा प्लसचा y इकडे काय होणार? मायनस y. So we'll get the equation 8x 4x minus 2x. So 2x minus y किती आलं? minus 2y. इथं 8 आहे, इथं 2 आहे, 2 आहे. सो सगळ्या इक्वेशनला आपण जर 2 ने डिवाइड केलं, सो डिवाइडिंग 2 what will get? x minus y is equal to 8 divided by 2, 4. So this is the first equation we got. This is the first equation. X minus y is equal to 4. 4x minus y या दोन बाजू इक्वल आहेत. सो या दोन्ही इक्वल केल्या बघा. 4x minus y इथे आहे इज इक्वल टू 2x प्लस y प्लस 8 इक्वल आहे. सगळे x एका साईडला, y एका साईडला घेतले आणि कॉन्स्टंट एका साईडला घेतला. सो 4x minus 2x 2x, y minus y minus 2y. तर 2 सगळ्यांच्या मध्ये कॉमन आहे. सो आय हॅव डिवाइडेड ऑल द टर्म्स बाय 2. इथं काय येणार 4, इथं काय येणार x, इथे येणार मायनस y.
सो x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता AC इज इक्वल टू BD. AC इज इक्वल टू BD इथंच करतो. AC इज इक्वल टू BD काय इज नॉट. AC इज इक्वल टू BD आय कॅन डू इट हिअर. AC किती आहे बघा. AC इज इक्वल टू आणि BD. सो BD सो AC इज इक्वल टू 2y. BD इज इक्वल टू x प्लस 4. 2y या साईडला घेतो, 4 या साईडला घेतो. सो इकडे काय होईल. सो x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. 2y इकडे घेतला मायनस 2y आणि 4 लेफ्ट साईडला घेतला मायनस 4. सो दिस इज अनदर इक्वेशन वी गॉट. सो वी कॅन से दिस इज अ सेकंड इक्वेशन. Look at this. Look at this. 2y म्हणजे AC is equal to BD. So 2y is equal to x plus 4. हा x इथं ठेवला. 2y ह्या साईडला घेतला. सो x मायनस 2y. आणि हा जो इथला x प्लस 4 आहे हा लेफ्ट साईडला गेला तर मायनस 4 होणार. आणि मी काय केलं सगळं रिअरेंज करून व्यवस्थित दिलंय. सो वी गॉट द सेकंड इक्वेशन. म्हणजे हा जो काय प्रॉब्लेम आहे दिस वी कन्वर्टेड इन टू 2 लिनियर इक्वेशन्स. आता 2 लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. या ठिकाणी मी आय राईट डाऊन द इक्वेशन्स. x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4 हे इक्वेशन दिलं आणि x मायनस y इज इक्वल टू दिस इज द 4. इथं x आहे, इथं x आहे. I can, if I do subtraction, then I can eliminate x and x. So मी subtraction करतो. So by subtracting, I'll get, if I make minus here, it will be minus, it will be plus here, it will be minus here, right? So x next को मार दिया. Minus 2y plus y is equal to minus y is equal to minus minus, so minus 8. दोन्हीकडची साईन चेंज करतो. सो y इज इक्वल टू 8. सो दिस इज द फर्स्ट व्हेरिएबल x आणि y मधला मिळाला. इथे x आहे, इथे x आहे. दोघांचा कोइफिशियंट काय आहे. दोघांचाही कोइफिशियंट इथेही 1 आहे, इथेही 1 आहे. सो आय कॅन इलिमिनेट. पण दोघंही प्लस प्लस आहेत. सो आय डिड सबस्ट्रॅक्शन. सो सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे काय झालं. हा इथं जो प्लस आहे तो मायनस झाला. या मायनसचा प्लस झाला आणि या प्लसचा मायनस झाला. सो मायनस प्लस एक्स मायनस एक्स एकमेकाला कॅन्सल झाले. मायनस 2y प्लस वाय मायनस 2 अधिक 1 म्हणजे किती उरला मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4 दोघांची ॲडिशन केली तर उत्तर काय येणार मायनस 8. बोथ साइड इट इज मायनस मायनस. सो दोन्हीकडचे साइन्स चेंज केली. सो y इज इक्वल टू 8. सो आपल्याला एक व्हेरिएबल आपल्याला जो आहे यातला y मिळाला. अँड दिस पुटिंग दिस व्हॅल्यू पुटिंग y इज इक्वल टू 8 इन कुठल्या इक्वेशन मध्ये घालूया आपण. वी कॅन पुट इन दिस व्हॅल्यू इन ऑर आय कॅन पुट इट हिअर इन इक्वेशन. हिअर आय से दिस इज द फर्स्ट इक्वेशन. सो इन इक्वेशन 1 इथे घालू आपण x मायनस 8 इज इक्वल टू प्लस 4. सो x इज इक्वल टू 12. सो वी गॉट द व्हॅल्यू x इज इक्वल टू 12. सो xy चे व्हॅल्यू मिळाले आपल्याला. फक्त क्रॉस चेक करून बघू. क्रॉस चेक काय करणार आपण बघा. हा रेक्टँगल आहे ना म्हणजे दिस व्हॅल्यू शुड बी इक्वल. दिस व्हॅल्यू शुड बी इक्वल. चलो लेट अस डू इट. Let us find it out. Let us find out AB. So AB is equal to AB किती आहे 2x plus y plus 8. 2x x किती आहे 12. So 2 into 12 plus y किती काढलाय 8 plus 8. So AB किती मिळाला आपल्याला 12 to the 24 and 16. So we'll get 40. 2 12 12 24 अधिक 16. So you'll get 40. आता AB should be equal to CD. So CD किती आहे बघूया.
So this is the one answer. CD is equal to how much? 4x minus y. 4x minus y. So 4 into 12 minus 8. So 12 into 4, that is equal to 48, minus 8. So CD is equal to 40. CD किती झाला? 40. म्हणजे काय? AB इज इक्वल टू CD. या दोन्ही इक्वल पाहिजेत का नाहीत? येस, इक्वल पाहिजे. आणि आपल्याला काय उत्तर मिळालं? आपल्यालाही दोन्ही उत्तर मिळालं. AB इज इक्वल टू CD. सो ही साईड मिळाली आपल्याला 40. दिस इज 40. 2y. आता दुसरी लांबी बघू आपण. सो लेंथ कुठली आली? AB इज इक्वल टू CD. आता AC बघू. AC is equal to how much? 2y. And 2y is equal to 2 into 8, that is equal to 16. त्यानंतर BD बघू किती येते? BD. So BD is equal to x plus 4. x plus 4. x किती आहे? x is 12. So 12 plus 4, that is equal to 16. So AC is equal to BD. AC is equal to BD. So 16 is equal to 16. म्हणजे आपला आन्सर इज करेक्ट. सो एक्स आणि वायचे आन्सर बरोबर आहेत. जर चुकली असती तर हे आपल्याला दोन्ही इक्वल मिळाले असते का? नाही मिळाले. नाउ द नेक्स्ट, फाइंड पेरिमीटर आणि एरिया. सो पेरिमीटर. सो पेरिमीटर इज इक्वल टू, आपल्या केसमध्ये जर आपण धरला इथं पेरिमीटर इज इक्वल टू AB प्लस or 2 times AB plus 2 times AC. 2 times AB and 2 times AC. 2 times height into 2 times breadth. So this is equal to 2 into 40 plus 2 into 16. So it's a 40 into 2, that is equal to 80 plus 32. So this is 112, that is a perimeter. So perimeter is 112. Area is equal to breadth into width, B into H. So you can say AB into BD. So that is equal to 40 into 16. So 640. So area is 640 and perimeter is equal to P, perimeter is equal to 112. So you can see from here, आपण ही लेंथ काढली, ही लेंथ काढली, आणि ही लेंथ प्लस ट्वाइस ऑफ दिस प्लस ट्वाइस ऑफ दिस लेंथ विल गिव्ह यू पेरिमीटर. आणि एरिया तुम्हाला कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे. तर दिस इज हाऊ वी सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम, विच इज इझी, पण थोडं जरासं शांत डोक्याने सॉल्व करायला पाहिजे. तर लिहून घ्या. यानंतर आपण विल डू द थर्ड वन. लेट्स सॉल्व द थर्ड क्वेश्चन. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्नामध्ये निम्म आन्सर आहे. आय एम ऑलवेज टेलिंग यू, रीड द क्वेश्चन प्रॉपरली. द सम ऑफ फादर्स एज and twice the age of his son is 70. Sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of father and add it to the son and add it to his son, इथं son लिहायला पाहिजे. Son, the sum is SUN, son. The sum is 95. Find their present ages. या वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इन टर्म्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. एकदा आपण ते केलं की रेस्ट इज ओनली अप्लाइंग द फॉर्म्युला. सो द फर्स्ट, सो पहिला आपण काय करू, लेट एक्स बी age of father
and y be the age of son. Okay. आता पहिली कंडिशन, the sum of father's age and twice the age of his son is 70. So sum of, so what we can say, x, or I'll write down here, so sum x plus twice the age of the son 2y is equal to 70. So this is the first equation. बरोबर आहे ना. सम ऑफ द एज ऑफ फादरचं x आणि सनचं डबल ट्वाइस 2y इज इक्वल टू 70. If we double the age of father and add it to the age of his son, then the sum is 95. Second, we will write down double the age of father. Double म्हणजे x चं काय होणार आहे, डबल. So 2x and add it to the age of his son. Son's age किती आहे, y, and the sum is going to be 95. So this is the second one. So from the word problem we got these two equations. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करायला काय, x plus 2y, 2x plus y, we can do here easily by elimination. 2y करता येते, याला 2 ने मल्टिप्लाय करू, we'll multiply here by 2, or here also we can multiply by 2. We can eliminate x. So we can write down here multiplying. So I can write down असे लिहितो, multiplying equation 1 with 2. दोन्ही multiply करू. What we'll get? We'll get 2x plus 2 to the 4y. We'll get 4y is equal to, याला 2 ने multiply करायचं आहे, 140. So this is the third equation. आता इथं परत आहे असं लिहू, 2x plus y is equal to 95. This is the second equation. So 2x आहे. If we subtract 2x काय होतील, cancel. So let us do it minus आहे, this will become minus, this will become minus, this will become minus. 2x ने 2x को मार दिया. 4x minus y किती उत्तर येणार, 3y. 3y is equal to 140 minus 95, we'll get 45. So y is equal to 45 divided by 3, 15. So we got, what is the y? Y म्हणजे काय आहे, age of son. So this is, so age son is equal to 15. 15 you can put in any equation, I'll put it here. So putting y is equal to 15 in equation 2. इथं घाल दो. So 2x plus 15 is equal to 95. 15 इकडे घेऊ. So 2x is equal to 95 minus 15. So you will get 80. So x is equal to 2 ने divide करो, 80 divided by 2, 40. So what is the 40? 40 का है age of father. So we got the age of father as 40, age of son as 15. साध्या वर्ड प्रॉब्लेमला आपण दोन इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. इफ यू कॅन कन्वर्ट इन 2 इक्वेशन्स देन रेस्ट इज ओनली मॅथमॅटिक्स. इथून हे कन्वर्ट करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फिजिक्समध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स खूप मिळणार, तर हे तुम्हाला जर सॉल्व करता आलं तर फिजिक्सचं तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 4 मार्क तरी तुम्हाला फिक्स मिळतील तुम्हाला. सो लेट अस डू द सेकंड वन इज फोर्थ वन. चौथं सॉल्व करू. लेट अस रीड द फोर्थ वन. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, म्हणजे हा काय आहे, फ्रॅक्शन आहे, समजून घ्या. दिस इज अ फ्रॅक्शन. Denominator is 4 more than twice its numerator. 4 more, 4 नी जास्त आहे. कुणाच्या? Twice the numerator. Denominator becomes 12 times the numerator. 12 times the numerator if both numerator are
reduced by 6, find the fraction. थोडंसं जरा फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर, न्युमरेटर, रिड्यूस बाय 6, मल्टिप्लाय, थोडं जरासं आपल्याला अवघड वाटेल. बट डोंट हॅव टू वरी अबाउट. आपण सिम्पल आपण एक पहिला फ्रॅक्शन लिहू आपण इथं. सो विल राईट डाऊन फर्स्ट इज द फ्रॅक्शन. सो लेट x upon y be the fraction. Be the fraction. आता या फ्रॅक्शन मध्ये x काय आहे? सो हियर वी कॅन राईट डाऊन x is what? Numerator. x is numerator. y is denominator. लिहा इथे denominator. x is a numerator, y is a denominator. Right? Conditions बघू आता. The denominator of a fraction y is 4 times more than the twice of the numerator. पहिला 2 times of the numerator करू. So 2x and the fraction denominator is more by 4. म्हणजे 2x पेक्षा 4 नी जास्त आहे. So 2x plus 4 is equal to y. थोडं जरासं मी इथं वर लिहितो जरासं. I will write down here. So here the denominator of a fraction is 4 more. 4 नी जास्त आहे. कुणापेक्षा? डिनॉमिनेटर काय आहे? y. y is 4 more. 4 नी जास्त आहे. कुणापेक्षा? Twice the numerator. So this is equal to twice the numerator पेक्षा 4 नी जास्त आहे. म्हणजे twice the numerator करतो, त्याच्यामध्ये 4 ऍड करतो. So that is the value of y. So if I reorganize, y या साईडला घेतो, 4 या साईडला घेतो. So what I'll get? I'll get 2x minus y is equal to minus 4. And this is the first equation. 2x इथं ठेवला, y या साईडला घेतला, 2x minus y is equal to हा 4 लेफ्ट साईडला घेतला, minus 4. So this is the first condition. आता दुसरं बघा. If both numerator and denominator reduced by 6, find the fraction. आता पहिला रिड्यूस करून घेऊया. ह्याला रिड्यूस करून घेऊया. So x minus 6 काय आला? न्यू न्यूमरेटर. दुसरा काय आला? y minus 6. दोन्ही आपण काय केले? रिड्यूस बाय 6. बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. 6 नी कमी केला, हा 6 नी कमी केला. आता काय सांगते बघा. द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. यातला डिनॉमिनेटर कुठला आहे? y minus 6. So y minus 6 becomes 12 times the numerator. So 12 times numerator किती आहे? x minus 6. इथं कन्फ्यूज होणार. दोन्ही रिड्यूस केले. x minus 6, y minus 6. या x minus 6 जो आहे तो 12 टाइम्स आहे. x minus 6 is 12 times and that of the denominator, y minus 6. So let us simplify this value. So we'll get 12x minus 72 is equal to y minus 6. I'll take y on this side. So I'll get 12x minus y and 72 I'll take on this side. So 72 minus 6. So 2. So I'll get 66. So this is the second equation I got. Second equation. So here आता ही दोन इक्वेशन मिळाली. You can solve easily. So I'll put it here. I'll 12x minus y is equal to 66. Second equation. इथं minus y आहे. I can simply subtract. So y will get cancel. So I'll do subtraction. So this will become minus. This will become plus. This will become minus. y ने y को मार दिया. Minus 2x. So this is not minus. I am subtracting this. So 2. This is plus 2 minus 12. So I'll get minus 10x is equal to minus 4 minus 66. So it is equal to minus 70. Minus minus plus. So x is equal to 7. So we got the first x value and x is a numerator.
काय मिळाला, एक्स काय मिळाला, न्यूमरेटर. सो न्यूमरेटर इज इक्वल टू x is equal to 7. आता denominator, let us put this value, putting this value in equation 1. So 2 into x 7 minus y is equal to minus 4. So 14 minus y is equal to minus 4. हे तर मी I'll do it here. इथे जागा इथे लिहितो. So minus y is equal to minus 4 minus 14. So this is equal to minus 18. Minus minus दोन्ही प्लस करूया. So y is equal to 18. So what is this? This is denominator. This is the denominator. So x मिळाला, y मिळाला. So what is the fraction now? So the fraction is x divided by y, and that is equal to 7 by 18. So this is a fraction. So this is the answer. So this is the answer. प्रश्नामध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे, बाकी काय नाही आहे. एक इक्वेशन मिळालं, दुसरं इक्वेशन मिळालं, दोन्ही इक्वेशन मिळून सॉल्व केली, वी गॉट द आन्सर्स. सो महत्त्वाचं काय आहे वर्ड प्रॉब्लेममध्ये? वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्ही प्रश्न जो आहे पूर्णपणे व्यवस्थित वाचायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या कंडिशन ज्या आहेत दॅट यू शुड बी एबल टू कन्वर्ट इन इक्वेशन. देन ओनली यू कॅन सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढं सोपं जाणार. हे लिहून घ्या.